सकाळी लेट उठली त्यामुळे फक्त फ्रूटचा नाश्ता केला आणि त्यानंतर लागली आपले घावणे बनवायला, कारण मी आहे मालवणी. पण घावणे हे माझ्यापेक्षा जास्त माझ्या नवऱ्याला आवडतात. महिन्यातून एकदा तरी आमच्याकडे घावणे हे बनतातच. आणि घावण्याची एक्झॅक्ट रेसिपी हवी असेल तर ती मी ऑलरेडी आधी अपलोड केलेलीच आहे माझ्या चॅनलवर, सो दॅट यू कॅन सी. आणि चटणीची आज सांगते. तर सर्वात आधी आपल्याला खोबरं घ्यायचंय. जर 1 वाटी खोबरं घेतलं तर 1 वाटीनीच कोथिंबीर घ्या. मग 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 गार्लिक टाका. त्यात थोडंसं आलं टाका आणि दही पण टाका आणि मस्तपैकी मिक्सरला फिरवून घ्या. त्यानंतर आपल्याला त्यात मीठ पण टाकायचंय आणि मग इथे वरून आपल्याला फोडणी द्यावी लागेल. फोडणी देण्यासाठी सर्वात आधी राई टाकायचं, मग जिरं, मग कढीपत्ता आणि मग हिंग टाकायचं. मस्त कडकडीत गरम झालं की ते आपल्या चटणीवर टाकून बंद करून ठेवायचं आणि मग मिक्स करून आपण टेस्ट करून बघायचं. इथे मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून त्यामुळे मी अजून थोडं मीठ टाकलं अँड युअर आ चटणी इज रेडी. तर चटणी ही मला तर नाही आवडत पण माझ्या नवऱ्याला खूप आवडते. इथे मी ऍटलीस्ट 30 तरी घावणे बनवले. आम्ही लिटरली 10 तर प्रत्येकी खातो दिवसातून. आणि मला ना घावणे हे चहा सोबत आवडतात, सो मी पटकन आपल्यासाठी चहा बनवली आणि चटणी पण थोडीफारशी मी घेते. त्यानंतर माझ्या नवऱ्याला हवं झालं चिकन, सो आम्ही बाहेरून हे चिकनचा रस्सा मागवला आणि मग त्यासोबत आपले घावणे एन्जॉय केले. मी मालवणी असल्यामुळे मी हे घावणे चहा सोबत एन्जॉय केले, बट हे पण मी टेस्ट जरूर केलं आणि खूप टेस्टी होतं हे चिकन सुद्धा. त्यानंतर मी हेल्दी असे हे क्यूब्स बनवायला घेतले. याची रेसिपी पण आहे माझ्या चॅनलवर. मग अळूवड्या बनवल्या आणि जेवणाचं तर मला संध्याकाळचं टेन्शनच नव्हतं, कारण माझ्या हस्बंडनी बनवलं. ही मेड दिस हेल्दी एग सॅलेड.